लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई। उकडलेले बटाटे रेडी, कणिक रेडी, फुलपात लाटणं पण रेडी। कणिक गोल। वहिनी तुम्ही का नाश्ता बनवताय? मी आहे ना। अगं नाही ग, विघ्नेशला आहे ना आलू पराठे खूप आवडतात ना, म्हणून ते बनवते पुस्तकात वाचून। आलू पराठे तुम्ही? हो, मी आज सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार आहे। बरं अजून दुसरं काही हवंय का? म्हणजे काही बनवायचंय का? जर बनवायचं असेल तर मला सांग, म्हणजे मी तसं बनवते। नाही नाही, आलू पराठे सगळ्यांना खूप आवडतात, त्यामुळे सगळ्यांसाठी हा नाश्ता चालेल। पण मी काय म्हणते वहिनी, त्रास कशाला करून घेता? मी पटकन बनवते। हा तुम्ही भाबा। नको राहू दे मीरा, अगं ह्या सगळ्या कामाची मला आता सवय करून घ्यायला हवी। आज तुम्ही फक्त खायचं आणि मी तुम्हाला बनवून देणार। गुड मॉर्निंग। अरे वा, आज साक्षात काशी। क्या बात है। म्हणजे हा चमत्कार म्हणायचा की साक्षात्कार? सासूबाई तुम्ही काहीही म्हणा, काहीही समजा, पण ह्या पुढे आता मी काशी म्हणूनच राहणार आहे, यावर मात्र मी ठाम आहे। तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी गरमागरम आलू पराठे आणते। तुम्हाला गरमागरम आलू पराठे खायला आवडतात ना? मला माहिती आहे, मी आणतेच हा बनवून तुम्हाला। बसते ना मी। आणा। वहिनी मी तुम्हाला मदत करते ना, प्लीज। अगं नको मीरा, मी बनवते म्हटलं ना तुला। ऋषी उठला का ग? त्याला पण आवडतात ना आलू पराठे? अरे हो, मी बघून येते। हा हा जमतायत का? हो जमतायत ना। या। गुड मॉर्निंग। सुप्रभात सुप्रभात। अरे वा, विघ्नेश विघ्नेश। वहिनी, नवऱ्याला जिंकण्याची आयडिया कशी वाटली? तुझं बाई बरं, कधी काशी कधी कॅश, दोन्ही सोंग अगदी चांगली वटवता येतात तुला। मलाच काही जमत नाही, तर आमच्या ह्यांचं मन कसं जिंकायचं मला काही सुचत नाहीये। हा हो, हा स्टॉप लॉस लावून टाका। हा या, शेअर मार्केट आलं। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। त्याला पण दे ना पाणी। कॅश, मला काहीतरी सुचव ना तू। वहिनी, प्रथमेश भाऊजींना कोणती गोष्ट आवडते ती करा, म्हणजे आपोआप त्यांचं तुम्ही मन जिंकाल। नाही पण ती गोष्ट करा म्हणजे झाली ना। तेच करायला गेले होते आणि काही म्हणा, या रूपात कॅश छान दिसते नाही? हा, वाक्य पण बरी। गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी। अरे गुड मॉर्निंग। अरे वा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज। परत काशी, वा छान छान छान।
आज काय नाश्त्याला? आज खरं म्हणजे काशी आपल्याला सरप्राईज देणार आहे, पण मी सांगून टाकते. आलू पराठे केलेत तिने. परत परत म्हणजे परत म्हणजे अगं आत्ताच तर केले होते ना, परत परत. आता खा केले. आबा मला कारखान्यात जायला जरा उशीर होतोय, आलोच मी. प्रथमेश खाऊन जा ना. मी आल्यावर खाईन. आल्यावर खाईन मी. येतो. अरे पण आलोच आलोच मी. नाही, नाही, शेक. अरे अरे काय तो बागेतला नळ कोणी उडा, काय माणसं आहे ती. आत्ता आलो. करेल कोणीतरी, मात्र तुम्ही आलो, कशाला आत्ता आलो, उठवता? आत्ता आलो. आबा कोण? आबा अगं कॅश हे कमाल आहे. ह्यांना जायची काय गरज होती? कोणी बंद केला असता ना नळ. कमालच आहे ना. अगं ते बरं तू जरा प्लेट तुझ्याकडे घे. हा चला मी निघतो. हा? कुठे? मी तुझ्यासाठी प्रेमाने नाश्ता बनवून आणलाय ना. काशी, हा इतक्या प्रेमाने तू त्याच्यासाठी आलू पराठे बनवलेस. हा. भरव ना जरा त्याला. नको. नाही, अरे मलाही तुमचं प्रेम बघायला खूप आवडेल. असं नुसतंच काय ठेवतेस. भरव. आओ भरव भरव. काय ग अभिलाषा? असू तरी वेगळे, आम्हाला तरी कधी बघायला मिळणार. गंमत होती कधी. अगं कसा अख्खा? नीट त्याला तोडून दे ना. सॉरी. अगं काय तुटतोय का? हो. अरे विघ्नेश, तू किती पाणी पितोयस? घसा घसा ओला करून घेतो. बरं. हो हो. हो. वा वा वा. कसं आहे? मस्त. बरं. हो. हं? मी बांधून घेऊन जाऊ? हा? बनवते. सासूबाई तुम्ही घ्या ना. नाही, मी घेते, मी घेते. घ्या. अगं माझं डाएट आहे. दोन दोन नको. एक एक एक. वहिनी तुम्ही पण घ्या ना. घ्या, घ्या. घ्या घ्या. नाही नको, स्वयंपाकघरात काम आहे. आलेच मी. घे हा पण अभिलाषा नंतर. घ्या. कसे झाले?
एवढी वर्ष यांच्याबरोबर संसार करतेय, पण यांना माझं अजिबात कौतुक नाही. आता यांचं मन जिंकावं असं काय करू तेच कळत नाही. नेमकं गरजेच्या वेळी डोकंच चालत नाही. ऐको गायत्री काय झालं तुम्हाला? अहो ऐक काही नाही, पाय जर असंच आहे बघ मुरगळल्यासारखं अरे वाटतं. बापरे, असं कसं काय मुरगळला? मी स्प्रे आणू का? स्प्रे अरे आणू? स्प्रे आणणं एवढं काही नाही झालं विघ्नेश. हे बघ, अहो, थोडंसं- तुम्हाला पाय टेकवता येत नाही. मी डॉक्टरांना फोन अरे करतो आत्ताच्या. डॉक्टरांना बोलवणं एवढं काही झालेलं नाही अहो, बघ. खरंच तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा. अहो, मी बसा. बसते, हा. पण तू उगाच आराम अशी करा. डॉक्टरांना वगैरे फोन करायची काही कसं गरज काय नाही. लागलं तुम्हाला? हा काय झालं चालतं चालतं लक्षातच नाही आलं, पटकन पाय मुरगळला. बघू बघू मला बघू. अरे विघ्नेश, खरंच मला काही झालेलं नाहीये. तू ऑफिसला निघायची तयारी कर बरं. नक्की जाऊ. खरंच जा. थँक्स. वहिनी, विघ्नेश आता ऑफिसला चाललाय म्हणजे हेही आता ऑफिसला जायला निघते. लगेच जाऊन सासूबाईंचे पाय धरते, म्हणजे हे जिन्यातनं खाली आले आणि मला असं बघितलं. काहीच वेगळं करायची गरज नाही. सासूबाई, हो सासूबाई, काय झालं पायाला? अगं काही नाही, एवढं काही नाही झालं अभिलाषा. सासूबाई काय हो, तुम्ही लपवताय ना माझ्यापासून? काय लपवते, मुरगळलाय पाय, दुसरं काही नाही झालं. नाही नाही नाही, बघा मला दिसतंय इथून. मला सांगा, डावा की उजवा, कुठल्या पायाला लागलं तुमच्या? अभिलाषा उजवा दिसतोय ना? बस, आता काही एक बोलू नका. मी मस्तपैकी पाय दाबून देते. अगं नको नको, दुखेल, मला दुखतंय ग अभिलाषा. सासूबाई, मी तुमचं काही ऐकणार नाही. आज मी तुमचे पाय अजिबात सोडणार नाही. अगं अभिलाषा, खरंच बाई, कशाला ग? दे बघा, बरं वाटेल तुम्हाला. हो बरं वाटतंय. हो ना? थँक्स. देव तुझं भलं करो. बरं वाटतंय, बरं वाटतंय. वा 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 वा. अभिलाषा, थोडं नीट जरा अजून. हो हो. आहा. बरं झालं का सासूबाई? हो हो, बरं वाटलं. जरा एक रिक्वेस्ट होती अभिलाषा. आता काय? जरा हा पण. काय बरं वाटतंय. गॉड ब्लेस यू. वा 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 वा. बरं वाटतंय ग. जरा जोरात दाबलास तरी हरकत नाही. हा मुरगळला नाहीये. दे. अभिलाषा. वा वा वा. बरं वाटतंय हो. बहिणी, काय सगळं, कुठे होतीस तू? कधीपासून वाट बघते मी तुझी. तुला ना दुसऱ्यांच्या वेळेची कदरच नाही. अहो, जरा हळू बोला हो. अगं काय हळू बोलू? ठरवलं काय होतं, काय होतंय? बहिणी, अहो सगळं आता मनासारखं घडतंय ना, मग काय प्रॉब्लेम आहे? आता हेच बघा ना, मी कॅशची काशी झाल्यापासून विघ्नेश परत एकदा माझ्या प्रेमात पडलाय. परत ते सगळं जाऊ द्या, प्रथमेश भाऊजींची गाडी कुठपर्यंत आली आहे? सासूबाईंनी माझी गाडी सुरू होण्याआधीच बंद पाडली. का? काय झालं? आमच्या यांचं मन जिंकण्यासाठी मी सासूबाईंचे पाय चेपायला घेतले. वाटलं होतं स्वतःच्या आईची सेवा करताना पाहून ते माझ्यावर खूप खुश होतील. पण आमचे हे शेवटपर्यंत आले नाहीत. पण सासूबाई मात्र एक पाय दुखत असताना दुसऱ्याही पायाचा मसाज करून घेतला माझ्याकडून.
जर शेवटपर्यंत असंच चालत राहिलं ना तर वेळ लागायची पाळी येईल हा माझ्यावर. वहिनी आपल्याला इतक्यात हार मानून चालणार नाही. तुला सांगते कॅश, पाय दाबताना ना मला सासूबाईंचा गळाच दाबावासा वाटत होता. नुसता विचार करून चालणार नाही वहिनी. आधी आपल्याला आपल्या नवऱ्यांची मनं जिंकायची आहेत. तरच हे तिघ भावंड एकमेकांपासून दूर होतील. वहिनी या तिघा भावांमध्ये फूट पाडायचे लक्षात आहे ना तुमच्या? पण कॅश, मला माझ्या यांचं मन जिंकता येत नाहीये. मला काहीतरी सुचव ना. आयडिया तर तसं काय नाही. पण वहिनी मी जो विचार करते ना तो तुम्ही पण विचार करून बघा. म्हणजे बघा ना, घराची वाटणी, मोठ्या सुनेचे अधिकार, तुमचा शब्द झेलण्यासाठी उभी असलेली सासूबाई आणि तिच्या मागोमाग द्यायची भीक मागणारी मीरा. कसं दृश्य वाटतं? असा जर विचार केला तरच तुम्ही प्रथमेश भाऊजींचं मन जिंकू शकाल. काय हं? लक्षात येत आहे ना? देवा परमेश्वरा, काय करावं तेच कळत नाही. कॅशचं बोलणं ऐकल्यावर तेवढ्या पुरता उत्साह येतो, पण मनासारखं मात्र काहीच घडत नाही. मला या सगळ्या प्रकरणात कॅशचा नेहमी हेवा वाटतो. तर कॅशची काशी काय झाली, तिचा नवरा इम्प्रेसही झाला, पण माझं अजून कशात काहीच नाहीये. अभिलाषा, अभिलाषा, अहो काय झालं? काही हवं होतं का? मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. हो, काय महत्वाचं बोलायचंय? नाही म्हणजे तू झोपली असतीस तरी मी तुला उठवून या विषयावर तुझ्याशी बोललोच असतो. अभिलाषा, तू आज जे काही वागली आहेस, असं काय वागले मी? जे काय तू वागली आहेस त्यामुळे मी प्रचंड अहो काय सांगा ना. मी प्रचंड खुश झालोय. काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. अभिलाषा, आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तूच या घरची मोठी सून आहेस. खरंच. नाही म्हणजे असं काय केलं मी? खरं सांगायचं तर तुझी हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली. म्हणजे करून सवरून तुझ्या मनात कुठेही त्याबद्दल काहीही गर्व नाही, काही नाही. वा 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 अभिलाषा. अहो सांगा ना, मला काहीच कळत नाहीये. अशी काय पाहतेस? अभिलाषा, तू आज आईंची जी सेवा केली ना त्याविषयी बोलतोय मी. हा, मला आईंनीच सांगितलं अगं. त्या म्हणजे इतकं भरभरून तुझ्याबद्दल बोलत होत्या ना. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला मी खरं तर विश्वास ठेवला नाही, पण तरी त्या होत्या की त्या बोलणंच थांबवत नव्हत्या. त्यांना इतका आनंद झालाय ना की खरं सांगतो, तुझ्या अशा वागण्यामुळे ना आज पुन्हा एकदा मला तुझा इतका अभिमान वाटतोय. आणि त्याहीपेक्षा जास्त मी तुझा नवरा असल्याचा स्वतःचाच अभिमान वाटतोय. वा, मला अजूनही आठवतं जेव्हा तू लग्न होऊन या घरात आली होतीस. म्हणजे माझी मेहनत काही अगदीच फुकट गेलेली नाहीये. सासूबाई मला चांगलंच पावल्या म्हणायच्या. मला वाटतं आता हे नाटक असंच सुरू ठेवलं पाहिजे. देवा परमेश्वरा. सासूबाई नमो नमः.